आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहानग्या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07 च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे खानापूर तालुक्यामध्ये आपले निवडणूक तालुकाध्यक्ष साहेब कुणाच्या नेतृत्वात तुम्ही लढणार आहे? आम्ही खानापूर तालुक्यातली निवडणूक ही महाराष्ट्राचे नेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, ब्रह्मानंद शेठ पडळकर साहेब, सन्माननीय वैभवदादा, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि माननीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही खानापूर तालुक्यात निवडणुकीत लढणार आहोत आणि त्या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत। आता विद्यमान सत्ताधारी गटाकडे गेले 25 वर्षापासून खानापूर तालुक्यातील पंचायत समितीची सत्ता आहे आणि यामध्ये आता या चालू वर्ष पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बदल होईल असं तुम्हाला वाटतंय का? 1,00,000% बदल होईल असं आम्हाला वाटतंय। कारण कसं आहे, जनतेला आता भाजप पाहिजे। कसं आहे, तुम्ही जर बघितलं, तुम्ही आता जर सर्व महाराष्ट्र राज्याचा जर परफॉर्मन्स पाहिला तर अगदी नगरपालिका पहा तुम्ही, काय विजयाचा रेट राहिला आहे तो। भाजप हाच एकमेव मोठा देशाला पर्याय आहे, राज्याला पर्याय आहे। त्यामुळे आम्हाला 100% खात्री वाटते की आमचा उमेदवारी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतमध्ये 100% चांगल्या मतानं निवडून जातील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद आपण महायुती म्हणून लढणार आहात का भारतीय जनता पार्टी म्हणून? आम्ही ही जी निवडणूक आहे ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढणार आहोत आणि आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर लढणार आहोत। सध्या खानापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बाबत आपल्या भारतीय जनता पार्टीकडून काय तयारी करण्यात आलेली आहे? खानापूर तालुक्यात सध्या 4 जिल्हा परिषद गट म्हणजे 4 जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे 8 उमेदवार, असे एकूण 12 उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे उभे करणार आहोत। आमचे 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत। त्यामुळे आम्ही करंजे गणातून 3 उमेदवार, बाळवणी गणातून 3 उमेदवार, लेंगरे जिल्हा परिषद गणातून 3 उमेदवार आणि नागेवाडी जिल्हा परिषद गणातून 3 उमेदवार आम्ही देणार आहोत। त्यापैकी आज बाळवणी गणातील जिल्हा परिषदचा एक उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि आज अर्ज भरायचा आम्ही श्री गणेश केलेला आहे। सध्या आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गण आणि समिती गट जे असतात आपला, यामध्ये जे उमेदवार देणार आहात हे उमेदवारांचा जनतेसमोर चेहरा मोहरा कसा असेल? आम्ही आता भारतीय जनता पार्टीतर्फे जो उमेदवार देणार आहे तो समाजाभिमुख असेल, म्हणजे ज्याची समाजात प्रतिमा आहे, ज्यानं सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात ज्यानं काम केले आणि जो तिथं काम करायला उत्सुक आहे, पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत जो नेणार आहे, असा कप्याबद्ध उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिला जाईल। त्या मतदारसंघामध्ये एक चर्चा वेगळीच आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये 2 गट झालेले दिसतात, याबाबत आपण काय सांगू इच्छिता? हे सगळं पूर्णतः खोटं आहे। ही विरोधकांनी उठवलेली उगाच चाल आहे, हुल आहे। कसं आहे, वैभवदादा पाटील आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या बरोबरी नाहीत, सदाभाऊ आमच्या बरोबरी नाहीत, त्यांचे कार्यकर्ते आमच्या बरोबरी नाहीत। गट तट हा गोष्ट आता पूर्णतः संपलेली आहे। काहीतरी बोलायचं, काहीतरी फटांगड्या सोडायच्या म्हणून ही विरोधकांनी चर्चा आहे। अजिबात गट तट काही नाही। आम्ही एका विचारानं त्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। या निवडणुकीला सामोरे जाताना आपण विरोधकांना काय सांगाल? विरोधकांना असं वाटतंय की आता आम्ही सगळं आमचंच आहे त्या विटानगर परिषदेमुळं, पण ते आता ते शक्य होणार नाही। आम्ही ग्रामीणला मोठ्या ताकदीनं त्या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि विजयापर्यंत जाण्याचा पूर्णतः प्रयत्न करणार आहे।
त्यामुळं असं कोणी काय समजू नये की एकतर्फा निवडणूक आहे किंवा एकतर्फाच आमच्या हाताला गावल, असं होणार नाही. हा तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.